चला आपण आता एक झाड लावून घेऊया. आणि ही जी बकेट आहे ना याच्यामध्ये मी खत बनवलेलं होतं आणि खत बघा बऱ्यापैकी तयार झालेलं आहे. झाड कोणतं लावतं आहे ते पुढे बघूया. आता बघा याच्यामध्ये मी थोडीशी हळद लावली कारण पूर्ण खत तयार व्हायचंच होतं आणि मला झाली होती घाई. हे आहे वडाचं सुंदर झाड. तुम्हाला माहिती आहे वडाचं झाड भरपूर असं ऑक्सिजन देते आणि मला मनापासून वाटत होतं की वडाचं झाड एक आपल्याकडे आणावं. म्हणजे जेव्हा वडाची वटपौर्णिमेची पूजा असते ना तेव्हा मला खूप आठवण यायची. पण अचानक काय झालं, मला हे झाड न आणता मिळालं. म्हणजेच एका कुंडीत पक्ष्यांनी वगैरे बी टाकलेलं असं छोटंसं रोप निघालं आणि मागे मी भरपूर वेस्ट भरून या कुंडीत लावलं होतं. तुम्हाला सांगते या झाडाला इतक्या छान सुंदर चमकदार पानं आहे ना, मला तर खूप जास्त आवडते. आपण शोचे प्लांट आणतोच, पण असं अचानक निघालेलं सर तर ते कशाला सोडायचं. आणि मी तुम्हाला दाखवते ती साईडने याच्या मुळ्या इतक्या जास्त तयार होतात ना, लवकरच हे कुंडी भरून जाते. आणि मला असं वाटत होतं की याला थोडी मोठी कुंडी द्या. पहिले तर मी केला होता की बोन्साई बनवण्याचं बघा अशा पद्धतीने दाबून घेतलं ना झाड लवकर निघते. आणि अशा पद्धतीने तुम्ही झाडं लावा ना, तुमची झाडं कधीच खराब होणार नाही एवढं मी सांगते. कारण आता बरेच झाडं लावलेले आहे आणि आता माझी झाडं खराब होत नाही. सुरुवातीला असं झालेलं आहे माझ्याच्याने काही चुका की झाडं खराब झाले. पण तुम्ही जर मुळ्या म्हणजे डिस्टर्ब नाही होणार मुळ्यांना तर झाडं कधीच खराब होणार नाही. मुळ्या कट नाही होऊ द्यायच्या. बघा किती लवकर याच्या मुळ्या छान तयार झाल्या आणि याला चमक खूप आलेली आहे पानाला. बघा खूप जास्त चमक आहे. मी तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवेल. आणि भरपूर ऑक्सिजनसुद्धा देते. आणि पहिलं मला असं वाटलं होतं बोन्साई, पण मला बोन्साई नाही करायचं, थोडं मोठं करायचं आहे आणि खूप सुंदर दिसेल चमकदार पानामुळे. आणि आता बघा आता हे साईडला मी आहे ना इथे प्लांट व्यवस्थित ठेवून घ्यायचा. सुकलेले पानं जे होते ना या कुंडीमधले तेच टाकले आणि थोडीशी चिमूटभर हळद टाकली या मुळांवर. तुम्ही आता उन्हाळा सोडून झाडं लावायला सुरुवात करा, कारण उन्हाळ्यामध्ये आता इतकी जास्त गरमी वाढली ना. पण असे काही झाडं आहे की ते उन्हाळ्यात खूप छान लागतात, म्हणजे चंपा असो किंवा असे झाडं असो. आणि आज मला अचानक वाटलं की चला याला मोठी कुंडी देऊ. रिकामी होती तर मी म्हटलं चला मोठी एक बकेट दिलेली आहे तिला. परत मी बदलून काही दिवसानं जेव्हा हे झाड मला वाटेल खूप मोठं झालेलं आहे असं. आणि बघा आता ह्या मुळ्या आहे ना, मुळ्यांजवळ माती इतकी छान दाबायची ना की त्या मुळ्या जगल्याच पाहिजे. म्हणजे खराब आपलं प्लांट कधीच होणार नाही मुळ्या व्यवस्थित दाबाल तर तुम्ही. आणि व्यवस्थित मुळ्या कट नाही होऊ द्यायच्या. ह्या दोन गोष्टीची काळजी घेतली ना झाड कधीही खराब होत नाही. बघा आता साईडला मी व्यवस्थित अशी माती भरून लावून घेते त्यांना. आणि छान एकच वेळा असं दाबून घ्यायचं, प्लांट हलला नाही पाहिजे. आणि याच्यानंतर आपण ठेवायची इथे याच्या आजूबाजूनं काहीतरी वजन. त्याच्यामुळे आहे ना मुळ्या छान अशा सुकत नाही आणि खूप छान ग्रो होतात. बघा आता ईटचे तुकडे असेल तर खूप फारच उत्तम, कारण हे थंडसुद्धा राहतात. आणि सुकलेल्या पानांचा उपयोग उन्हाळ्यात नक्की करा, कारण सुकलेले पानांना वेगळंच असं थंडावा प्रदान करतात झाडांना. कारण जिथे मी केलेलं होतं ना तिथं मग आता बघते ना तर खूप थंडावा असा होते हात घातला की तिथे जिथं सुकलेलं पान आहे. आणि तुम्ही बघा असे हे जीवजंतू आपल्या ज्या कुंडीमधून निघाले ना, म्हणजेच आपली माती ही जीवित आहे. म्हणजे खूप छान आपली माती आहे जिच्यात अशी भरपूर आहे. आणि बघा आता हे जिथं मी झाड होतं ना तिथे ठेवलं, कारण इथे एवढी की ऊन लागत नाही. आणि आता ह्या झाडांना एकदाच असं भरपूर पाणी देऊया. बघा किती चमकदार पानं आहे ना, मला तर हे झाड खूप जास्त आवडलं. आणि याचे पानं बघून आहे ना मला असं वाटतं कोणतं म्हणजे आपण जे शोचं प्लांट आणतो त्याच्यापेक्षा तर खूप छान प्लांट आहे हे. मला तरी खूप आवडलं आणि मला सगळे प्लांट घरी लावायला खूप जास्त आवडतात. आणि तुम्हाला दाखवते काही दिवसापूर्वी लावलेलं झाड बघा, वरून हे पूर्ण काळी वाढली होती कारण ते उन्हाच्या संपर्कात आलं होतं, गरम हवा त्याला लागली होती. पण झाड बघा व्यवस्थित जर तुम्ही लावाल ना, बघा इटा वगैरे ठेवलेल्या आहे तर झाड खालून ग्रो व्हायला लागलं. तसंच हे मोगऱ्याचं झाड हे मला वाटलं खराब होत आहे, पण यालासुद्धा बुडातून पाणी यायला लागले. म्हणजे बघा तुम्ही झाड जर योग्य पद्धतीने लावाल ना, तुमचे झाडं कधीही खराब होणार नाही. मी तर उन्हाळ्याच्या वेळेस लावले तरी माझे खराब झाले नाही. पण आता बाकी झाडं मी आहे ना पावसाळा लागल्यावरच लावले, म्हणजे आपल्याला अजून खात्री असते झाड जगण्याची. पण माझं उन्हाळ्यातसुद्धा खराब झालं नाही. धन्यवाद. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.